सुदामाच्या कानावर आवाज पडतो सुदामा आणि सुदामा आता मागे वळून सुदामा मागे वळून पाहतो सुदामाच्या कानावरती आवाज पडतो आणि सुदामाच्या कानावरती आवाज पडल्याच्या नंतर सुदामा खिन्न होतो, जागेवर उभा राहतो आणि उभा राहून मागे वळून पाहतो आणि मागे वळून पाहिल्याच्या नंतर देव जवळ जातो, आपले दोन्ही हात असे करतो, दोन्ही हात असे करून उभा राहतो. सुदामा परत चालला बाबा, परत चालला. अरे तू किती वेळ केला? सुदामा सांगतो देवा मी परत का चाललो? तुम्ही येण्याकरता उशीर लावला, येण्याकरता उशीर लावला. देव सांगतो नाही सुदामा मी उशीर लावला नाही, मी नाही उशीर लावला. सुदामा तूच उशीर केलेला आहे, तूच उशीर केलेला आहे, तूच उशीर केलेला आहे. आणि त्या ठिकाणी सुदामाची आणि देवाची मिठी एकामेकाच्या गळ्यामध्ये पडतात आणि गळ्यामध्ये पडल्याच्या नंतर हुंची रडतात, खूप रडतात, खूप रडतात, खूप रडतात. आज बाल सखा भेटलेला आहे, लहानपणचा माझा मित्र आहे, तो मला भेटलेला आहे, खूप रडतात. देवही ढसाढसा रडतात, सुदामाही ढसाढसा रडतात. दोघं एकमेकाच्या पाठीवर हात फिरवतायत, हात फिरवतायत. बाल सखा भेटलेला आहे आणि मग त्या ठिकाणी देव सांगतात सुदामा चला आता, चला. जे सुदामाला हसत होते, जे सुदामाला बघून हिंडून बोलत होते, आज ते त्यांचा असणारा अभिमान चक्काचूर झाला. अरे हा पहिले जे बोलत होता ते सत्य होता. द्वारकाधीशाचा मित्र आहे आणि द्वारकाधीशाला भेटण्याकरता आला, पण डोक्यावरती मुकुट नाहीये, पितांबर पडला याचा भान नाहीये देवाला, पायामध्ये घडावा नाही, काहीच नाही. आनो आणि पायाने देव आलेला आहे, आनो आणि पायाने देव आला. देव का आनो आणि पायाने आला? तर सुदामा सुद्धा आनो आणि पायाने आलेला, बिगार चपलाचा सुदामा आलेला आहे. म्हणून देव सुद्धा भक्ताला भेटण्याकरता आनो आणि पायाने गेला, आलेला. द्वारपालाचा असणारा अभिमान गेला. द्वारपालाने आपल्या हातातले शस्त्रास्त्र खाली ठेवलेले आणि सुदामा पुढे देवा पुढे हात जोडून उभे आहेत, हात जोडून उभे आहेत. सुदामा पुढे हात जोडून उभे आहेत. असणारे सर्व राज्यातले सेना शस्त्रास्त्र खाली टाकून दिलेले आहेत आणि देवा पुढे सुदामा पुढे वा. गावातली, नगरीतली, राज्यातली सगळी लोक म्हणू लागली काय मैत्री आहे, काय मित्र आहेत. अरे असावा जगात तर अशी मैत्री, असावा जगात तर असे मित्र, एक तर सुदामा सारखे आणि देवासारखे मित्र असावा, अशी मैत्री असावी, असे मित्र असावा. काय प्रेम आहे देवाचं असणाऱ्या गरीब भक्तावरती, गरीब ब्राह्मणावरती, काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. आणि देव आनंदाने आता सुदामाला घेऊन येत आहे, सुदामाला रथात बसवलेला आहे, रथ बोलावलेला आहे, रथामध्ये बसवलेला आहे आणि रथामध्ये बसून सुदामाला सगळ्या सोबत घेऊन आलेला आहे. असणाऱ्या द्वारका नगरीमध्ये, आपल्या राजमहालामध्ये सिंहासनापर्यंत घेऊन आलेला आहे. सुदामाची काठी खाली पडलेली आहे आणि सुदामाची काठी खाली पडली आणि देवाने स्वतः सुदामाला धरून राजमहालामध्ये आणलेला आहे. सगळ्या भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. काय प्रेम आहे, काय भक्ती आहे, काय भाव आहे, काय श्रद्धा आहे, काय विश्वास आहे, काय मैत्री आहे. मैत्री असावी अशी असावी, अशी मैत्री असावी, असं प्रेम असावं. देवाने स्वतः सुदामाला स्वतःच्या आसनावरती बसवलेलं, आसनावरती बसवलं. सुदामा चरण